आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा KB न्यूज। तुमचे धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात तर हिंदू म्हणून मारले, जसं त्यांनी संभाजी महाराजांना हलाल करून मारलं त्या पद्धतीने या पाकड्यांना हलाल करून मारणे आपली एकच आता ध्येय राहिलेला आहे। बायकामध्ये अटॅक करायला प्रकार आहे हो, तसा त्यांच्या दम असलं उघड येऊन देत कधी पण आम्ही त्यांना कुणालाही ऐकणार नाही। आमच्यातला एकही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही मावळा आहे, मावळा आमचा एकही मावळा झाला तर 1000 जरी आलं तरी आमचं मावळा ऐकणार नाहीत। आता जो कॅन्डल मार्च अरेंज केलेला आहे त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया? कॅन्डल मार्च जो आयोजित केलेला आहे त्यामध्ये ज्या लोकभावना आहेत, जनतेच्या भावना आहेत त्या लोकांना समजून यावे। जय महाराष्ट्र दर्शको, KB न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जम्मू काश्मीर येथे पहलगाम या शहरामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करण्याबाबत आज मुरगुडवासी कॅन्डल घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत। आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या। तसं पाहायला गेलं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आतंकवादींचा निषेध करण्यासाठी आवाज उठवले जात आहेत। तसंच आवाज आज शिवतीर्थावरती उठवला जात आहे। आपण जनतेची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याविषयी काय प्रतिक्रिया झाली? आज आपण मुस्लिममध्ये सर्व नागरिक आपण जमलेलो आहोत, सगळे आपले हिंदुत्वावर प्रेम करणारे, भारतावर प्रेम करणारे नागरिक, आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। पुलवामामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये कुठलाही जात धर्म पंथ ही तिने कुठलं काय बघितलं म्हणजे काय हे असलं नसते कुणाला दहशतवादांना, त्यांना जात धर्म पंथ कुठला नसतोय, पण त्याने अमानुषपणे ज्यांच्यावर काही हत्यार नाही किंवा जे फिरायला आपण आले अशा लोकांच्या त्यांनी धाड हल्ला केला। त्यामध्ये संपूर्ण हिंदुस्थानात सर्व धर्मीयांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। विशेषतः काश्मीरमध्ये जे जीवनमान गोरगरीब लोक आहेत त्यांचं जीवनमान चालतंय कशावर? चालतंय ह्या पर्यटनावर त्यांचं जीवनमान चालतंय। म्हणून खुद्द काश्मीरमध्ये सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दात मुस्लिम लोकांनी पूर्णपणे निषेध केलेला आहे। तिथे बघा तुम्ही आज सगळे तिथे आपल्या सगळे बघतोय आपण, तिथे सुद्धा लोकांची अशी भावना आहे की हे आम्हाला मान्य नाही, आम्ही भारतात जातोय आणि भारतात कसं काय राहायचं ते आम्ही ठरवतोय। असं सर्व धर्म तिथे एकत्र आहेत। आता तिथे मुस्लिमांच्या सुद्धा लोकांनी आता असं दिलं ना, आपल्या लोकांना काय लोकांना आपल्या घरात ठेवले, त्यांची सोयी केली, त्याला 4-4 दिवस घरात ठेवले, आणि त्यात एक मुस्लिम त्याला त्यांनी मारला गेलाय। त्यातला सुद्धा घोडे भाड्याने देतात त्यातला सुद्धा एक मारला गेलाय। म्हणून ह्याला कुठला जात धर्म पंथ नाही, कारण ही जी प्रवृत्ती दहशतवादी आहे तिचा पूर्ण बेमोड व्हायला पाहिजे, आणि ह्या सरकारनं ठोस पावलं उचलायला पाहिजे। आणि हे काश्मीर आहे भारताचा अविभाज्य भाग आहे काश्मीर, आणि त्याच काश्मीरमध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांचं जे जीवनमान जे चाललंय हे भारतातल्या सर्व पर्यटकांच्या मुळे चाललंय असं माझं ठाम आहे। पाकिस्तान आपल्यावर वार केले त्यातील सगळ्यात वर्णी गाव लागणारा हा गाव आहे, कारण तुमचे धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात तर हिंदू म्हणून मारले। अवघ्या 6 दिवस लग्न झालेले एक जोडपं होतं, तिच्या महिलेच्या नवऱ्याला मारले। अनेक जणांनी एका मुलगी आणि आई समोर त्यांच्या वडिलांनी तिच्या पतीला त्या आईच्या मारलं। तर अशा पद्धतीनं संपूर्ण काश्मीरमध्ये पहलगाममध्ये ज्या पद्धतीचं घटना घडली, तरी भारतातील प्रत्येक हिंदूंच्यासाठी एक नाराज करणारी आणि वेदना पोचवणारी ही गोष्ट आहे। कारण ज्या पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे, ज्या पद्धतीनं भारत आज या देशाच्या नकाशावर एक प्रगतीपथाकडे चाललेला आहे, आणि यामध्ये जर अशा पद्धतीनं भारतामध्ये जर हिंदूंच्यावर अत्याचार होत असतील तर त्याचा निषेध करणं, प्रत्येक गावामध्ये त्याचा निषेध करणं, प्रत्येक हिंदू माणसाकडून, प्रत्येक समाजातील घटकाकडून निषेध करणं अत्यंत गरजेचं आहे। आता जो आपण कॅन्डल मार्च जो अरेंज केलेला आहे त्याविषयी तू काय प्रतिक्रिया देशील? कॅन्डल मार्च एवढ्यासाठी आपण आयोजित केलेला आहे कारण ज्या पद्धतीनं आपल्या सर्व हिंदू कुटुंबातील लोकांना मारलं, प्रत्येक कुटुंबातील त्या प्रमुख माणसाला मारलं गेलं, चुकीची वर्तणूक त्या हिंदूंच्या बद्दल केली, त्यांना एक श्रद्धांजली वाहिली पाहिजे। कारण काश्मीर हा आपला भारताचा भाग आहे, आणि ते हक्कानं आपल्या भारताच्या जमिनीमध्ये फिरायला गेले असताना त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झाला। खरं त्यांची काही चूक नाही, ते आपल्या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये फिरायला गेले होते आणि त्यांच्यावर असा घात झालेला आहे। त्या सगळ्या कुटुंबातील दुःखात आम्ही सहभागी आहोत, आणि त्यांना श्रद्धांजली वाहणे हे आमचं गरजेचं आहे, जबाबदारी आहे एक हिंदुस्थानी म्हणून। त्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च घेतली। कॅन्डल मोर्चा आहे, आणि जे पहलगामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी काय प्रतिक्रिया द्याल आपण? मला फक्त एकच म्हणायचं, आपण भारतात जन्मलोय, किती दिवस आपण हा पाकड्यांचा आपण दहशतवाद भारतापर्यंत फकून घ्यायचा। आता वेळ झाली फक्त त्यांच्यावर एकदा दहशतवादी संपवून टाकायचा, एकच वेळ आल्या, ह्याच्यावर परत मला प्रतिक्रिया द्यायची नाही।
तुम्हाला तशा विचारला गेलं टेररिस्ट लावल्यावरती कशी शिक्षा केली जाते? कटोना डायरेक्ट त्याला फाशी मारून फाशीच त्याने जसं त्याने संभाजी महाराजला हलाल करून मारलं त्या पद्धतीने ह्या पाकड्यांना हलाल करून मारणे आपली एकच आता ध्येय राहिलेला आहे. मग तुमच्या मते काश्मीर हे आता फिरण्यालायक राहिले का नाही? नाही अजिबात राहिलेलं नाही. जोपर्यंत आपण भारत सरकार सक्षम होत नाही आणि भारत सरकार जोपर्यंत आता तोप दाखवत नाही त्या पाकिस्तानवर तोपर्यंत आपण गप बसण्यात काय अर्थच राहिलेला नाही. काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याविषयी काय प्रतिक्रिया द्यायला? काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तो अगदी हिंदूंना टार्गेट करून झालेला आहे. त्या ठिकाणी अत्यंत खेदाची आणि घृणास्पद गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यासमोर त्यांच्या पतींना मारले गेलं. म्हणजे त्यांना त्या स्त्रिया आपल्या ज्या भगिनी विधवा झाल्या त्यांना अगदी शेवटपर्यंत आठवून राहिली. समोर पती आपल्या डोळ्यात दिसत त्यांच्या पतीला मारले गेलं. म्हणजे इतकी निंदनीय घटना आजपर्यंत जगाच्या इतिहास कुठं घडली नसेल. त्या पत्नीच्या समोरच पतीला गोळ्या जोडून मारायच्या. म्हणजे एखाद्या झाडावर 2 पक्षी असतात नर मादी. त्या नराला एखाद्या शेतकऱ्याने मारलं त्या मादीची अवस्था काय होत असेल तशी तडफड त्या बायकोची निश्चितच झाली असणार. आणि ही जी घटना घडली ती तिच्या अगदी शेवटपर्यंत त्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये राहिलेला आहे. असा क्रूर हल्ला त्या दहशतवादीने केलेला आहे. आणि त्याचा निश्चितच आम्ही सगळेजण मुरगुडवासीय सगळेजण निश्चित करतो. त्याचबरोबर त्याचा खरोखरच देशाच्या पंतप्रधान गृहमंत्र्यांनी सगळ्या देशवासियांच्या भावना लक्षात घेऊन अत्यंत कठोरात कठोर कारवाई त्या पाकिस्तानवर आणि त्या जे दहशतवादी आहेत त्यांना पाठिंबा देणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेवर करावा. नुसतंच पेपरबाजी किंवा हे नको, जे काय ते त्यांच्यावर परत त्यांनी मानवर काढता कामा नये या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना देखील हे कळलं पाहिजे की यातना म्हणजे काय असतात ते त्यांना देखील कळलं पाहिजे. दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान कुटुंबच नव्हे तर काही इंडियन आर्मी सुद्धा धारावती पडली. त्यावेळी काय पण शोकाकू संदेश द्यायला? इंडियन आर्मी त्यांनी त्या ज्या दहशतवादी होते त्यांना कुठलाही त्यांना जात नव्हती, धर्म फक्त त्यांनी टार्गेट केलं होतं. त्यांनी कुठल्या जातीचाही विचारलं नाही. तो हिंदू आहे की मुस्लिम हेच फक्त नाही, त्यामध्ये तो आर्मीचा आहे कुठले ऑफिसर आहे किंवा इतर काही त्यांनी काहीच बघितलं नव्हतं. आणि त्यामध्ये त्यांनी निवड हिंदूंना टार्गेट करायचं या दृष्टीने त्यांनी तो हल्ला केला होता. आणि अगदी प्रत्येकाला विचारून त्यांनी त्या पद्धतीनं हिंदूंना टार्गेट केलं आणि त्या ठिकाणी हा गोळीबार केला. हा खरोखरच निंदनीय आहे असं मला वाटतं. आता जो कॅन्डल मार्च अरेंज केलेला आहे त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया? कॅन्डल मार्च जो आयोजित केलेला आहे त्यामध्ये ज्या लोकभावना आहेत, जनतेच्या भावना आहेत त्या लोकांना समजून याव्यात. लोकांच्या तीव्र भावना काय आहेत केवळ बोलणं म्हणजे झालं नाही, पण लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी. कारण हा जो झाड आणला आहे त्याची जागृती व्हावी कशाबद्दल झालेला आहे, का त्यामुळे काय नेमकं घडले लोकांच्या भावना आहेत त्यासाठी हा कॅन्डल मार्च ह्या लोकांनी आयोजित केला. काश्मीरमध्ये पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आणि आता जो कॅन्डल मार्च आपण अरेंज केला त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया द्याल? सर्वप्रथम जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी केला त्याचा आम्ही एक नागरिक म्हणून एक हिंदू म्हणून सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने जर हल्ले व्हायला लागले तर त्याला जशाच तशाच उत्तर देण्याचं भारत सरकारनं शासनाने त्यांना धडा शिकवावा आणि परत कुणाची हिंमत होऊ नये अशा पद्धतीचा धडा शिकवण्याची गरज आज निर्माण झालेला आहे. ह्यामध्ये जे कोण असतील, शेजारी राष्ट्र असेल, पाकिस्तान असेल किंवा आपल्यातले जे काही छुपे काही असतील, म्हणजे ती कुठल्याही धर्माचे असू दे कोणही असू दे, अशा सर्वांना धडा शिकवण्याची खरोखर गरज आहे. आता जी निषेध फेरी आपण जी काढली त्याविषयी काय प्रतिक्रिया देईल? निषेध फेरी काढलेली आहे, पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर अशा घटना करणाऱ्या नराधमांना जीवन जाळलं पाहिजे. आता पण मेणबत्ती जाळतोय, पण आज कुठेतरी असा प्रकार घडल्यानंतर अशा भावना येतात किंवा जेव्हा त्या बातम्या ऐकल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचा जो नरसंहार झालेला आहे, 27 जणांची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे. बघायला गेलं तर नेव्हीमध्ये असणारे एक अधिकारी त्यांची देखील अगदी लग्नाच्या 10 दिवसानंतर हत्या केली. काय होतं, टार्गेट केली तर प्रकार म्हणजे तुम्ही हिंदू आहात का, म्हणजे धर्माबद्दल धर्म कोणता आहे विचारून ही हत्या केली. म्हणजे त्यांचं जे प्री प्लॅन चाललेलं आहे किंवा ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये आपल्याला आता असं वाटायला लागले की हिंदू कुठेतरी अल्पसंख्याक व्हायला लागलाय असा स्वतःला आपण प्रश्न विचारला पाहिजे. कारण की पश्चिम बंगालमध्ये घटना असेल किंवा या सगळ्या घटना बघता आपल्याला एक गोष्ट आपल्याला विचारली पाहिजे की आपण अल्पसंख्याक व्हायला आलोय काय, आपण काय करू शकत नाही काय. 370 कलम जो रद्द केला तो रद्द केल्यानंतर सुद्धा आझाद काश्मीरचे नारे लावले जातात जम्मू काश्मीरमध्ये, त्याविषयी काय? कसं आहे, काश्मीरच्या युवकांमध्ये जेव्हा त्यांचं ब्रेन वॉश केलं गेलं की जेव्हा 370 कलम काढण्यात आलं त्याच्या आधी त्यांचं
ब्रेन वॉश केले गेले की हा तुमच्या स्वातंत्र्यावरती घाला घालणारा हा कायदा आहे आणि ह्या कायद्यामुळे तुमचं स्वतंत्र आहे धोक्यात येऊ शकतं आणि ह्या ब्रेन वॉश केल्यामुळं त्यांच्यावर ब्रेन वॉश झाल्यामुळे जे छुपे जी लोक आहेत ते पुढे येऊन भलेही ते भारतीय असतील मात्र त्यांच्या मनात त्यांचं ब्रेन वॉश केल्यामुळे ते पुढे येऊन अशा प्रकारचा भ्याड हल्ला करत आहेत आणि त्यांना मदत करत आहेत. मला एक सांगा की अशा प्रकारची घटना जो पास आहे त्या पासमध्ये 6 किलोमीटर अंतर एक घोड्याशिवाय काय चालत गेल्याशिवाय होता येत नाही जाता येत नाही. त्या ठिकाणी अतिरेकी अचानकपणे येतात काय आणि हल्ला करतात काय यामुळे या लोकांना स्थानिक लोक सामील असण्याची शक्यता आहे आणि त्यांना उडकून काढून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. नाहीतर भारताला आतमधून फुकट जाऊन भारत फुकट गेला तर आपल्याला माहिती आहे काय होईल अवस्था. तर असं झालं तर भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये कुठलेही राज्य सुरक्षित राहणार नाही. काही जणांनी आता प्रतिक्रिया दिली की भारतीय नौदल जे आहे इंडियन आर्मी ते कुठे तो दुर्लक्ष करत आहे, असं वाटतं का तुम्हाला? इंडियन आर्मीचं बघायला गेलं तर त्या ठिकाणी सर्वत्र लक्ष असतं, सुरक्षा असते. गुप्तचर यंत्रणांना काही वेळा माहिती समजायला वेळ लागतो आणि या माहिती समजायला का समजत नाहीत तर काही वेळा त्यांच्यापर्यंत जी बातमी सोर्स असतात ती मिळत नाही. ह्या गोष्टी घडण्यासाठी स्थानिक कोणतरी जर जबाबदार असेल, गुप्तचर यंत्रणांना समजा माहिती पुरवणारा कोण जर दुसऱ्या गोष्टी करत असेल तर अशा वेळी माहिती न पोचल्यामुळे त्या ठिकाणचा असतो बंदोबस्त हा ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्या पर्यटन स्थळावरती काश्मीरमध्ये गेल्या 5 वर्षापासून अशा प्रकारचे हल्ले झालेले नाही आहेत. त्यामुळे सुरक्षित काश्मीर आहे आणि या काश्मीर बांधण्यासाठी बरेचसे लोक जात होते. कुठेही आर्मीचं काही दुर्लक्ष नाही आहे. आर्मी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, कुठेही मी अपयश मानू शकत नाही. मात्र देशामध्ये ज्या प्रकारे सध्या चालू आहे त्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी करताना दिसत आहे हे मी जे दारार्थी पडलेले आहेत किंवा शहीद झालेले असतील कुटुंब असो किंवा जवान त्याविषयी शोकाकुल संदेश तो काय देशील? बघायला गेलं तर भारतामधील प्रत्येक नागरिक प्रत्येक जवान हा महत्वाचा आहे. कारण की या भारत मातेमध्ये आपण रात्रीच्या वेळी सुखान झोपू शकतो याचं कारण म्हणजे भारतीय जवान आहेत आणि त्यांचा जीव आपल्याला महत्वाचा आहे. त्याचबरोबर जे सिटीजन आहेत भारताचा प्रत्येक सिटीजन हा प्रत्येक व्यक्ती ही महत्वाची आहे आणि अशा व्यक्तीचा जीव गेल्यानंतर भारतामध्ये बरंचसं त्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं जर बघायला गेलं तर ह्या लोकांची सुरक्षा होणं गरजेचं आहे आणि या खरंच घडलेली घटना आहे जो नरसंहार झालेला आहे तो कुठेतरी असं वाटतं की ह्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर आपण सुरक्षित नाही आहे आणि आपण जर सुरक्षित होण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, युनिटी आपण केली पाहिजे आणि हाच संदेश मी या ठिकाणी काय संदेश? युनिटीसाठी संदेश कारण म्हणजे आता ही वेळ आहे की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्या दिवशी जर विचारले गेले की तुम्ही हिंदू आहात का आणि हिंदू आहात का विचारून त्यांना हल्ले केले गेले, कलमा पडता येत नसेल तर त्यांच्यावर हल्ले केले गेले. अशा वेळेला तिथं जवळपास असं म्हणलं जातं की एका वेळेला 1,500 ते 2,000 लोक एका वेळेला वरती पर्यटन करू शकतात. जर त्या 4-5 जणांना जर सगळ्यांनी जर एकत्र येऊन जर त्यांच्यावरती हल्ला केला असता, भलेही आता 28 जण गेलेले आहेत, जर त्या गेले असते तर बऱ्याच जणांचा जीव वाचू शकला असता. बरेच जण आपला आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्या जवानाला मारलं त्या जवानानं त्या अतिरेक्यांची 2 हात करायचा प्रयत्न केला. आपण काय आपला कुटुंब बघून निवांत साईडला उभारणं आपलं कुटुंब सोप आहे हे गरजेचं नाही आहे. आज सगळ्यांच्या कुटुंबासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र आलं तर आपण वाचू. एवढं ठीक आहे, धन्यवाद. जे मला कसं आहे आताची लोक जी फिरायला गेली त्या लोकांच्यावर एकदम भ्याड हल्ला झाला आहे. असं जे सरकारनं गांभीर्याने ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. कारण जे त्यांचं संसार उद्ध्वस्त झाल्यात असं व्हायला नको पाहिजे. हे घडायला लागले आता जी कलियुगात ते वाईट घडायला लागले आणि गोरगरिबांना जगायचं कसं हे मुश्किल व्हायला लागले. त्यामुळं सरकारनं असेल किंवा पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याच्यावर कठोरात कठोर शासन करावं आणि जे काम असतील त्यांच्यावर कशी कारवाई व्हावी? कारवाई म्हणजे बघा असं आहे तिथं आता ती फिरण्यासाठी गेली, तिथं काही ती हल्ला करण्यासाठी गेली नव्हती. गोरगरिबावर तुम्ही अन्याय करताय. आमचे मिलिटरीमॅन असतील किंवा कुठलीही जी नेमलेली असतील तिने जर का असं डोळं धंदा करत असतील आणि आमच्या लोकांचं मुडदं पडत असतील तर ह्याचा काय उपयोग मग यंत्रणेचा? म्हणून असं व्हायला नको. इंडियन आर्मी एवढी मोठी आता त्यांना एवढं ठेवलंय तर तिने लक्ष घालायला पाहिजे होतं आणि हल्ला व्हायला नको पाहिजे होता. पण झालाय तर इथून पुढे ह्याच्यावर दखल चांगली घ्यायला पाहिजे. तुमच्या मते जम्मू काश्मीर आता फिरण्यासाठी सुरक्षित स्थान आहे की असुरक्षित आहे? आता नाहीच की, सुरक्षा कुठं आहे तिथं? कारण आता आमच्या भारतीय नागरिकावर जर हल्ला असा होत असेल तर तिथं जाणार कसं? जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात एक धाक निर्माण होणार की बाबा आम्ही घर सोडून जायचं फिरायला म्हणलं तर असं जर हल्ला होत असतील आपला जीव गमवायला लागत असेल तर आपण जाणार कसं? 370 कलम रद्द होऊन सुद्धा आजही तिथे आझाद काश्मीरचे नारे लावले जात आहेत. त्याविषयी काय प्रतिक्रिया?
त्या इशिक सर कसं आहे म्हणजे एवढं त्यामध्ये कायद्याचं तज्ञ मला एवढं माहिती नाही. मी साधा सुज्ञान एक मेंढपाळ म्हणून जे झालंय ती घटना गंभीर झाली आहे. ही अशी घटना होऊ नये आणि झालेल्या घटनेवर यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे हेच माझं मत आहे. जम्मू काश्मीरमध्ये पेहलगाम या शहरामध्ये जो दहशती हल्ला झाला त्याविषयी काय प्रतिक्रिया द्या? हा हल्ला निषेधात आहे. आतंकवाद्याला कधी जात धर्म काही नसतोय. जे हल्ला करणारे निषेधात म्हणजे त्यांचं जे काम आहे हा चुकीचं आहे. तिने जे निष्पाप लोकांना मारले याच्यासाठी आम्ही मोदी साहेबांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाकिस्तानवर अटॅक करा आमचं समर्थन आहे आणि नेस्तनाबूत करून टाकावं पाकिस्तानला. कारण त्यांच्यामुळं आम्हाला काही गोष्टी म्हणजे असं तिथल्या लोकांचं जे आता चालू झालं त्यांना म्हणजे पहिल्यांदा त्याचं म्हणजे पर्यटन स्थळ चालू झालं तर पर्यटनामुळे तिथल्या लोकांचं जीवनात बदल होणार होता आणि आता त्याच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर यांच्यामुळं ते आता बंद होणार. यांचं भोगायला इथं सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार आहे. तिथल्या ज्याने म्हणजे घोड्यावरून फिरणारी म्हणा दुकानदारांनी या हल्ल्यामुळे भ्याड आल्यामुळं त्यांचं नुकसान होणार आहे. तुमच्या मते आता जम्मू काश्मीर फिरण्यासारखं सुरक्षित आहे की असुरक्षित जागा आहे? तशी तर भारताला आमची सगळी जागा सुरक्षित आहे फिरण्यासारखी. हा बायकामध्ये अटॅक करायचा प्रकार आहे हो. तसा त्यांच्या दम असलं उघड येऊन देत कधी पण आम्ही त्यांना कुणालाही ऐकणार नाही. आमच्यातला एकही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही मावळा आहे. मावळा आमचा एकही मावळा झाला तर 1000 जरी आलं तरी आमचं मावळा ऐकणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. म्हणून असं भ्याडायला करतात. त्यांच्या दम असेल त्यांना उघड आहे हो आणि आमचा मोदी साहेबांना पाठिंबा डायरेक्ट अटॅक करावा पाकिस्तानवर आणि त्यांना सोडून येऊन आला. काश्मीरमध्ये पेहलगाम या शहरामध्ये जो दहशती हल्ला झाला त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया? अतिशय निषेधार्थ ही घटना आहे. कारण का ज्या देशात सर्व धर्म समभाव म्हणजे असा कुठलाही जगाच्या पाठीवर देश नाही की या देशामध्ये एवढ्या प्रकारचे धर्मीय राहतात आणि ती गुन्हेगोविंदा नाही. तर त्याच देशात जर आमच्या पर्यटकांना त्यांना धर्म विचारून जर मारलं जात असेल तर हा देश सर्व धर्म समभाव असा म्हटला जाईल. जो आत्ताचा तरुण आहे जो ज्याला शिक्षणाची आणि नोकरीची चणचण आहे त्या मागे लागलेला आहे अशा तरुणांना आता धर्माभिमान बाळगण्याची गरज आहे का असा प्रश्न आहे. आणि जर हा तरुण जर धर्माभिमान बाळगायला लागला तर या देशाचं भवितव्य त्या तरुणांच्या हातात आहे. आणि ज्या लोकांनी हे स्पृश्यास्पद वातावरण निर्माण केलं आहे त्या लोकांना भारतातला जो तरुण आहे मुळात हिंदू आणि असा उल्लेख करणार नाही. कारण का छत्रपतींच्या पुतळ्यासमोर हे सांगत असताना मला सांगायला अभिमान वाटतं की ह्या राजानं आम्हाला सर्व धर्म समभाव शिकवले आणि हेही शिकवले की स्वराज्यावर येणारं जर अफजल खान रूपी जर एखादं संकट असेल तर ते कसं परतवायचं आणि त्याचा नायनाट कसा करायचा हेही या छत्रपतींनी आम्हाला शिकवलं आहे. तर आता आपण इथं पाहिलं की जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला होता आतंकवादीचा त्या आतंकवादीचा जाहीर निषेध करण्याकरिता आपण भरपूरशा लोकांचीच प्रतिक्रिया ऐकली. काही जणांनी शोकाकुल प्रतिक्रिया दिली तर काही जणांची जी प्रतिक्रिया होती ती फारच गंभीर होती. तसं म्हणा गेलं की निषेध कसा करावा अतिरेकींचा त्या प्रकारे आज आपण इथं लोकांचा आवाज म्हणजे थोडक्यात म्हणा गेले देशाचा आवाज आपण जाणून घेतलेला आहे. अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा KB न्यूजला आणि कनेक्ट राहा आमच्यासोबत. KB न्यूज सोबत प्रणय मुरगुड.